छत्रपतींचा मावळा तो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर ज्याच्या अंगावर काटे उभे राहतात तो छत्रपतींचा मावळा. आणि ज्याची खूप दृष्टी जर परस्त्रीवर असेल किंवा दुसऱ्या नारीवर असेल तो छत्रपतींचा मावळाच असू शकत नाही. कारण छत्रपतींच्या काळामध्ये एक निश्चित नजर जर कोणावर पडली तर त्याचे काय होते, डोळे काढून घेतले जात होते. आणि हात जर कोणाकडे गेला तर हात तोडला जायचा. पाय जर गेला तर त्या रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले तर त्यांच्या आई वडिलांचे संस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचे आई वडील मोबाईल घेऊन बसत होते का टीव्ही समोर बसत होते? आताचे माता पिता काय करतात, ते टीव्ही पाहतात आणि मोबाईल बघतात. ते मोबाईल बघता बघतात स्वयंपाक बनवतात आणि मग ते गाणं लावून देतात, झिंग 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 झिंगा झिंग 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 झिंगा. आणि मग मुलं काय करतात, मग मुलं वारीला जात नाही, ते पोरीला घेऊन जातात. काय त्या सैराट पिक्चर आणि या मोबाईल मुळे एवढे पोरं बिघडले तुम्हाला सांगतो. मोबाईल म्हणजे मोठा राक्षस आहे, राक्षस. मोबाईल कधीही पाहायचा नाही. तर ते प्रेमानंदजी महाराज खूप छान त्यांचे व्हिडिओ तुम्ही ऐकत जा. इतकं काही सुंदर ते ब्रह्मचर्यावर सांगतात. बस जीवनाचं मूळ जर काय असेल तर ब्रह्मचर्य जर पालन केलं ना, असले सुंदर तेजस्वी बलवान दिसतात. आणि ज्या क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्रामध्ये काय होतं, आपली उन्नती होती. जो आपला आवडता देव आहे त्या देवाच्या नावाचा 10 माळी जप करायचा सर्वांनी. आणि माता भगिनीने पहिला करायचा. कारण का, तर पिक्चर पाहत आणि मोबाईलचे गाणे म्हणत जर आपण स्वयंपाक बनवला तेच संस्कार त्या अन्नावर पडतात. जसे खावे अन्न तसे बनते मन, जसे प्यावे पाणी तशी बनती वाणी. म्हणून तुमच्याकडे खूप मोठी जिम्मेदारी आहे. अन्न शेतात पेरल्यापासून ते पोटात जाईपर्यंत 14 जणांचे संस्कार होत असतात. पेरणाऱ्याचे संस्कार होतात, त्याचे पहिले तर बी धान्य आणणाऱ्याचे संस्कार होतात, धानाचे संस्कार, दळणाऱ्याचे संस्कार, पुन्हा घरी आणल्यानंतर पीठ मळणाऱ्याचे विशेष संस्कार ते तुमच्याकडे, आणि स्वयंपाक बनवणाऱ्याचे संस्कार, त्याच्यानंतर वाढणाऱ्याचे संस्कार आणि शेवटी खाणाऱ्याचे संस्कार. असे संस्कार त्याच्यावर पडतात. हे पोरगा असंच करतं, याचा बाप असंच करतो. हे केल्यापेक्षा तुम्ही पहिले सुधरा. म्हणजे तुम्ही दररोज कुठेला जायचं असेल, शेतात जायचं असेल किंवा मुलाला शाळेत जायचं असेल, ते पहिले त्यांचं उरकून द्या. परंतु ते उरकत असताना देवाचा जप अखंड चालू ठेवा. सकाळी भोजन बनवताना जर जप करत जर तुम्ही भोजन बनवलं तर बघा हे काय सुधारणार नाही, यांचे बाप सुधारतील. संस्कार महत्वाचे आहेत. कारण आपण साधे नाही पोरांनो. भारत के नौजवानों, भारत को दिव्य बनाना, तुम्हें प्रेम करे जग सारा, तुम ऐसे बन दिखलाना. असं आपल्याला बनायचंय. हम ऋषियों की संतानें हैं, हम परम गुरु के बच्चे हैं, नहीं रहते हम कच्चे हैं, हम भारत महान बनाएंगे. विश्व गुरु बने भारत प्यारा, बस यही संकल्प हमारा.